नित्यपाठ गुरुचरित्र अध्याय 28. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री गुरु म्हणती पतितासी, आपुले पूर्वजन्म पुससी, सांगेन ऐक विस्तारेसी, चांडाळ जन्म होणार गती, पाप पुण्याची या गती, आपुले आर्जव भोगी जेती, कर्म विपाकी असे ख्याती, जन्मोजन्मी नीचयाती, गुरु अथवा माता पिता, सोडोनी जाय आपण परता, चांडालयोनी होय निरुता, कुळस्त्रिये सोडिलिया, कुळदेवता सोडोनी, आणिक देवता पूजा करोनी, तोही होय चांडाळयोनी, सदा अनृत बोले नर, सदा जीव हिंसा करी, कन्या विक्रय मनोहरी, लटकेची आपण प्रमाण करी, तोही जन्मे चांडालयोनी, शूद्र हस्ती करवी भोजन, अश्व विक्रय करी ब्राह्मण, तोची चांडाल होय जाण, शूद्र संपर्क सदा करी, सोडी आपुल्या जननी ते, आणिक लेकुरा माते ते, वेगळे करी आपुल्या सत्ते, तोही होय चांडाळयोनी, विप्रतीर्था आपण जाऊन, श्राद्धादी कर्मे न करी कवण, अथवा परान्न प्रतिग्रह घेई जाण, तोही होय चांडाळयोनी, स्वामी स्त्रीशी गुरु स्त्रीशी, शत्रुमित्र विश्वास स्त्रीशी, जो करी व्यभिचारासी, तोही जन्मे पतिता घरी, मृत्यू दिवशी न करी श्राद्ध, केले पुण्य सांगे प्रसिद्ध, वाटे करियासी करी भेद, चांडाळयोनी जन्म पावे, गुरुसी नर म्हणे कवण, हरिहराते निंदा करुण, अन्य देवता करी पूजन, ऐसा नर तोही पतित होय, गुरुची निंदा करी हर्षी, सदा करी विप्रद्वेषी, वेदचर्चा करी बहुवस, ऐसा होय ब्रह्मराक्षस, भजे आपण गुरुदेवता, दुसरे देवा गुरु निंदा करिता, तो होय अपस्मारी तत्वता, दरिद्र रूपे पीडितसे, लोकांची वर्म कर्मे आपण, सदा करी उच्चारण, तो हृदयरोगी होय जाण, महाकष्ट भुंजितसे, सुवर्ण चोरी केलियासी, विद्रूप कुनखी होय परियेसी, दृष्टी करी गुरु स्त्रियेसी, कुष्ठी होऊनी उपजे नर, वस्त्रे चोरी करी जरी, स्वित्री रोगी होय निर्धारी, गणद्रव्य चोरी करी, गंडमाळा होऊनी उपजे, अन्न चोरी केलिया देखा, गुल्म व्याधी होय ऐका, धान्यादी तस्करी करी जोका, रक्तांगी दुर्गंधी होय शरीर, देवद्रव्य अपहारी देखा, देवकार्यनाशी अभक्षका, पंडुरोगी होय निका, फळचोरी होय विद्रूप, परस्त्री आलिंगन केलिया देखा, शतजन्म श्वान होय ऐका, पुढे मागुती सर्पजन्मनिका, भोगी दुःखा अवधारी, सखा भार्या सवे देखा, मातुळ स्त्री असे विशाखा, एखादा करी संपर्का, श्वानयोनी होऊनी जन्मे, ऐसे तया पतिता प्रती, श्री गुरु आपण निरोपिती, ऐकत होता त्रिविक्रम भारती, प्रश्न गेला श्री गुरुसी, स्वामी निरोपिले धर्म सकळ, ऐकता जाहले मन निर्मळ, जरी घडले एक वेळ, पाप जाय कवणे परी, श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी, प्रायश्चित्त असे पापासी, पश्चात्ताप होय जासी, त्यासी पाप नाही देखा, प्रायश्चित्ताचे विधान, सांगेन ऐका स्थिर मने, अनेक ऋषींचे असे वचन, प्रकार असे ऐका तुम्ही, प्रथम द्यावा ब्रह्मदंड, त्याने होय पापखंड, गोदान द्यावे अलंकृत कांड, अशक्य तरी द्रव्य द्यावे, स्त्री पुरुष दोघांत, एक पाप पुण्य करीत, दोघा सम घडे हे निश्चित, दोघे आचरावे प्रायश्चित्त, आणखी असे एक प्रकार, त्याने होय पाप दूर, गायत्री जप 10 सहस्र, विप्रान 12 भोजन द्यावे, प्राजापत्य कृच्छ्र देखा, असे विधी अति विशेषा, भोजन करावे एक भुक्तिका, अथवा अयाचित भिक्षा, आता सांगेन तीर्थकृच्छ्र,
यात्रा करिता पवित्र वाराणसी श्वेतपर्वत स्नानमात्रे पापे जाती समुद्र सेतू बंधेसी स्नान केलिया परियेसी भ्रूणहत्या पापनाशी कृतघ्नादी पातके विधिपूर्वक शुचीसी जपाकोटी गायत्रेसी ब्रह्महत्या पापनाशी ऐक त्रिविक्रमा एकचित्ते त्रिपदा नाम गायत्रेसी जपती जे जन भक्तीसी अघमर्षण त्रिरावृत्तेसी सप्तजन्म पाप जाय ऐसे श्री गुरु त्रिविक्रमासी प्रायश्चित्त सांगती विस्तारेसी समस्त विप्र संतोषी ज्ञान प्रकाश होऊनिया श्री गुरु म्हणती पतितासी पूर्वी तू विप्र होतासी श्री गुरु माता पिता दुषिसी यास्तव चांडाळ जन्मलासी आता सांगो तुझ अधिक स्नान संगमी मास एक केलिया जाईल तुझा दोष पुनरपि विप्र जन्म पावसी पूर्वी ऐसा विश्वामित्र क्षत्रिय वंशी गाधीपुत्र तपोबळे करोनी पवित्र विप्र म्हणवी आपणाते इंद्रादी सुरवरांसी विनविता होय परियेसी आपणाते ब्रह्मऋषी म्हणोनी बोला म्हणतसे देवऋषी म्हणती तयासी आम्हा गुरु वसिष्ठ ऋषी जरी तो म्हणेल ब्रह्मऋषी आपण समस्त अंगीकारू ऋषी म्हणे विश्वामित्रा क्षत्रिय तामस अपात्र देह टाकणे अपवित्र मग विप्रकुळी जन्म होसी मग तू ते व्रतबंध होईल गायत्री प्रबोध तधी तू होशील शुद्ध मग ब्रह्मऋषी नाम तुझे काही केलिया न म्हणे विप्र कोपला मुनी विश्वामित्र वसिष्ठाचे शतपुत्र मारिता जाहला तये वेळी वर्तता ऐसे एक दिवशी विश्वामित्र कोपेसी हाती घेऊनी पर्वतासी घालू आला वसिष्ठावरी ऐसा वसिष्ठ मुनिवर मारिताम्या दोष फार म्हणून टाकी गिरीशिखर भूमीवरी परियेसा अनुतप्त झाले अंतःकरण वसिष्ठ ऋषी ओळखून ब्रह्मऋषी म्हणून पाचारिले तयावेळी विश्वामित्र महामुनी अतिसमर्थ अनुष्ठानी पूर्वील देह जाळोनी नूतन देह धरिता झाला मग म्हणती सकळ मुनी विश्वामित्र ब्रह्मज्ञानी ब्रह्मऋषी म्हणोनी झाला त्रिभुवनी प्रख्यात इतुके होता अवसरी आली त्याची पुत्रनारी म्हणती लागले अपस्मारी म्हणोनी आलो धावत श्री गुरु म्हणती पतितासी तुवा जावे आपुले घरासी पुत्र कलत्र क्षोभता दोषी तू ते गती नोहे जाण या संसारी जन्मोनिया संतुष्ट व्हावे सकळ इंद्रिया मग पावे धर्ममाया तरीच तरे भवार्णव श्री गुरुवचन ऐकोन विनवी तसे कर जोडून केवी हो यातिहीन ज्ञान होऊनी मागुती श्री गुरु मनी विचारिती याचे अंगी असे विभूती प्रक्षाळावे लुब्धा हाती मग अज्ञान होय त्यासी ऐसे मनी विचारुनी सांगती शिष्याते बोलावोनी एखादा लुब्ध पाचारोनी आणा आता त्वरितेसी श्री गुरु म्हणती तयासी उदक घेऊनी हस्तेसी स्तपन करी गा पतितासी होय आसक्त संसारी विभूती धूता पतिताचे झाले अज्ञान मन त्याचे मुख पाहता स्त्री पुत्रांचे धावत गेला तयाजवळी त्रिविक्रम म्हणे श्री गुरुसी होतो अनुमान मानसी निरोप द्यावा कृपेसी विनंती एक अवधारी श्री गुरुवाक्य ऐकोनी विनवी तसे त्रिविक्रम मुनी देव गुरु शिरोमणी भस्म महिमा निरोपावा इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे कर्मविपाक कथनं नाम 28 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।